फ्रेंड्स, आपण आतापर्यंत फर्स्ट टर्म वरनं सेकंड टर्म कशी मिळवायची, सेकंड टर्म वरनं थर्ड कशी मिळवायची हे सगळं शिकलो. तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, जर तुमच्याकडे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स असेल तर तुम्ही एपीची कितव्या पण नंबरची टर्म शोधू शकता. कशी, ते रिलेशन तुम्हाला माहित आहे. T1 प्लस डी इज इक्वल टू T2. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये जर कॉमन डिफरन्स मिळाला तुम्हाला दुसरी टर्म मिळेल. ह्या दुसऱ्या टर्म मध्ये जर तुम्ही कॉमन डिफरन्स ऍड केला तर तुम्हाला तिसरी टर्म मिळेल. तिसऱ्यामध्ये जर कॉमन डिफरन्स ऍड केला तर चौथी टर्म मिळेल अँड सो ऑन. ठीक आहे. आता हाच कन्सेप्ट वापरून तुम्हाला nth टर्म ऑफ एपी याचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे काही कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हे समजलं, तुम्ही प्रिव्हियस टर्म मध्ये जर कॉमन डिफरन्स ऍड केला तुम्हाला सक्सेसिव्ह म्हणजे पुढची टर्म मिळते. ओके, आता पहा, मी एक एपी लिहिते फळ्यावर अँड सो ऑन. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म म्हणजेच ए किती आहे, 4. ही एपी तर आहेच. डी किती आहे, 6 - 4 2. डी किती आहे, 2. आता ए तर आहे तुमच्याकडे. तुम्ही इथे काय कराल, T2 मिळवण्यासाठी काय कराल, ए मध्ये डी ऍड कराल. ए आहे 4, 4 मध्ये 2 ऍड केले तर तुम्हाला सेकंड टर्म मिळाली डी. आता पहा बरं का, जर तुम्हाला थर्ड टर्म मिळवायची पण तुम्हाला सांगितलं ती फर्स्ट वरनं मिळवा. तुमची फर्स्ट टर्म काय आहे, ए, आणि तुम्हाला कितवी मिळवायची, थर्ड. म्हणजे तुम्हाला किती वेळा याच्यात डी ऍड करावा लागेल, 2दा. ठीक आहे. तुम्हाला कितवी टर्म मिळवायची आहे, थर्ड. कशावरनं मिळवायला सांगितली मी, ए आणि डी वरनच. फक्त फर्स्ट टर्म मध्ये जर मी ए ऍड केला तर तुम्हाला सेकंड टर्म मिळेल. सेकंड टर्म मध्ये मी डी ऍड केला तर तुम्हाला थर्ड टर्म मिळेल. म्हणजे जर तुम्हाला थर्ड टर्म मिळवायची असेल तर ए मध्ये तुम्हाला 2दा डी ऍड करावा लागेल. समजतंय? तसंच जर तुम्हाला फोर्थ टर्म मिळवायची असेल फक्त ए आणि डी वरनं तर तुम्ही काय कराल, ए मध्ये 3दा डी ऍड कराल. म्हणजे ही सेकंड टर्म मध्ये डी ऍड केल्यावर थर्ड टर्म आणि थर्ड टर्म मध्ये परत डी ऍड केल्यावर फोर्थ टर्म. समजते फ्रेंड मी काय सांगते? म्हणजे जर तुम्हाला फोर्थ टर्म ए आणि डी च्या मदतीने मिळवायची असेल तर तुम्हाला ए मध्ये 3दा डी ऍड करावा लागेल. हाच कन्सेप्ट वापरून आपल्याला nth टर्म ऑफ एपी याच्यासाठी फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. ठीक आहे. सो लेट्स सी. आता तुम्हाला हे तर माहित आहे, ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू काय असतं फ्रेंड, फर्स्ट टर्म असते. ओके. डी म्हणजे काय असतो तुमचा, कॉमन डिफरन्स असतो. सो डी इज युअर कॉमन डिफरन्स. ठीक आहे. आता आपण आत्ता पाहिलंच, T1 म्हणजेच काय, ए. तुम्हाला T2 मिळवायची आहे म्हणजे सेकंड टर्म जर मिळवायची असेल तर तुम्हाला ए मध्ये डी ऍड करावा लागेल. ओके. ए मध्ये किती वेळा डी ऍड करावा लागेल, ए मध्ये मला एकदाच डी ऍड करावा लागेल. आता मी हा वन मी कसा लिहिते फ्रेंड्स पहा, मी असा लिहिणार ए प्लस 2 - 1d. म्हणजे T2 मी कसा मिळवला, T2 मी मिळवला ए प्लस 2 - 1d. इथं 2 होता म्हणून 2 - 1d. ओके. परत पुढचं पहा, मला T3 मिळवायची. आत्ता आपण ह्याच कन्सेप्टवर काम केलंय फ्रेंड्स. आपण पाहिलं, जर आपल्याला सेकंड टर्म मिळवायची असेल तर आपण ए मध्ये एकदा डी ऍड करतो. आपल्याला जर थर्ड टर्म मिळवायची असेल तर आपण ए मध्ये 2दा डी ऍड करतो. का आणि कसं पहा. एकदा ए मध्ये जर डी ऍड केला तर T2 मिळेल. T2 मध्ये मी परत डी ऍड केला तर मला T3 मिळेल. म्हणजे जर मला T3 मिळवायचं असेल तर मला ए मध्ये 2दा डी ऍड करावा लागेल. म्हणजे मी हे लिहिल कसं, ए प्लस 2d म्हणजेच ए प्लस हा 2 मी असा लिहिते 3 - 1d. परत पहा, मला थर्ड टर्म जर मिळवायची होती तर मी काय घेतलं, ए 3 - 1d. इथे कोण असतो, नंबर ऑफ टर्म्स. परत एकदा पाहूयात, फोर्थ टर्म जर मला मिळवायचे फक्त ए आणि डी च्या मदतीनं विदाउट प्रिव्हियस टर्म तर मी काय करणार, ए मध्ये 3दा डी ऍड करणार. कसं, ए प्लस डी सेकंड टर्म मिळेल, फर्स्ट टर्म प्लस डी सेकंड टर्म. ह्या म्हणजे ही T2 फॉर्म होईल. T2 मध्ये मी जर डी मिळवला T3 फॉर्म होईल. T3 मध्ये जर मी डी मिळवला तर फोर्थ टर्म तयार होईल. जर मला फक्त ए आणि डी च्या मदतीनं फोर्थ टर्म मिळवायची असेल तर मी ए मध्ये 3दा डी ऍड करेल. क्लिअर? सो दॅट हे बनेल असं, ए प्लस 3d. म्हणजे हा 3d मी असा लिहिल, ए प्लस 4 - 1d. कळतंय? T4, T5, T6 सो ऑन. म्हणजेच इथे येणार काय फ्रेंड्स, Tn. n म्हणजे nth टर्म, एनी नॅचरल नंबर.
ओके, सो n इज इक्वल टू, मी इथं काय करणार a. आता ह्या कन्सेप्टवर पहा, tn मी इथं किती घेतला होता 4, मग इथे काय आलं होतं, पहिल्यांदा येता आलाच होता प्लस. इथं लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी पहा, इथे जो नंबर आहे ना त्याच्यातनं मी 1 मायनस करते, त्याच्यातनं मी 1 मायनस करते, त्याच्यातनं मी 1 मायनस करते. t 4th होता म्हणून 4 मायनस 1d. सिमिलरली इथं मी n घेतलाय म्हणजे इथे येणार n मायनस 1d. तुम्हाला कुठलीही टर्म शोधायची असेल, फॉर एक्झाम्पल इफ यू फाइंड टू 12th टर्म व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 12, मग इथं कसं येणार a प्लस 12 मायनस 1d. ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो, जर मला 12वी टर्म शोधायची असेल तर मला फर्स्ट टर्म म्हणजे 12 मायनस 1 किती येतात, 11. जर मला 12th टर्म शोधायची असेल तर a म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये मी 11 वेळा d मिळवेल. 11 वेळा का, कारण a तर ऑलरेडी फर्स्ट टर्म इन्क्लूडच आहे, म्हणजे 12 टर्म होतात. आर यू गेटिंग माय पॉईंट? ठीक आहे, आपण जरा स्मॉल नंबरसाठी पाहूयात. फॉर एक्झाम्पल इफ आय वॉन्ट टू फाइंड अ 7th टर्म, मी काय करायला हवं, मी फर्स्ट टर्ममध्ये 6th वेळा d मिळवायला हवा. का बरं 6th वेळा, कारण ऑलरेडी a तर फर्स्ट टर्म आहेच ना माझ्याकडे, म्हणजे मला 7वी टर्म मिळेल. म्हणजेच इथे असं होतंय, तुम्हाला ज्या नंबरची टर्म शोधायची आहे त्याच्यापेक्षा एकनी कमी डिफरन्स तुम्ही a मध्ये मिळवताय. अँड दॅट इज द फॉर्म्युला टू फाइंड द nth टर्म ऑफ अन AP. म्हणजेच tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ दॅट फॉर्म्युला यू कॅन फाइंड एनी टर्म ऑफ द गिवन AP. ओके, कसं ते आपण एक्झाम्पलनी पाहूयात. फ्रेंड्स, आपण आता nth टर्म ऑफ एपीचा फॉर्म्युला पाहिला, आता तो आपण अप्लाय करूयात. म्हणजे जर तुम्हाला एपी दिलेली असेल, तुम्हाला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहीत असेल, तर तुम्ही एपी मधली कुठलीही टर्म शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला ती एपी त्या टर्म पर्यंत इन्क्रीज करायची बिलकुल गरज नाहीये. ओके, सो लेट्स कन्सिडर फाइंड द 24th टर्म ऑफ द एपी. 12, 16, 20, 24 ही ऑलरेडी एपी आहे. सो इट नॉट नेसेसरी टू चेक वेदर इट इज एपी ऑर नॉट. ही एपी आहे. सो तुम्ही लिहायचंय for given AP A is equal to T1 is equal to first term काय आहे 12, D तुम्हाला काढावा लागेल, D असेल T2 minus T1, your second term is 16 and first term is 12, so D is equal to 4. तुम्हाला A मिळाला आहे, A is equal to 12, तुम्हाला D मिळाला आहे, D is equal to 4. ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असते, तुम्ही एपीची कुठलीही टर्म शोधू शकता. सो बाय फॉर्म्युला, विच फॉर्म्युला जो आता आपण डिराइव्ह केलेला होता, सो tn म्हणजे nth टर्म, nच्या जागी तुम्ही कुठलाही नॅचरल नंबर घालू शकता. ठीक आहे, सो n इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d. हियर आपल्याला कितव्या नंबरची टर्म शोधायची फ्रेंड, 24th. सो हियर n ची व्हॅल्यू किती झाली 24, म्हणजे तुम्हाला 24th टर्म शोधायची. a च्या जागी a ची व्हॅल्यू घाला विच इज 12 प्लस इथे काय असतं n मायनस 1, हा n हाच आहे ज्या नंबरची टर्म शोधायची तो. सो हियर 24, यांची व्हॅल्यू 24 आहे, 24 मायनस 1 इंटू d. सो 12 प्लस 23 इंटू 4, सो 12 प्लस 4 3 जा 12, कॅरी 1, 4 2 जा 8 प्लस 1 9. सो दॅट your 24th term is 104. म्हणजे तुम्ही काय केलं, ॲक्च्युली एपी 24th टर्म पर्यंत वाढवली का, तर नाही. तुम्ही ए आणि डी च्या मदतीनं फॉर्म्युल्यामध्ये डीच्या व्हॅल्यू घातल्या, ज्या नंबरची टर्म हवी होती त्याला आपण n कन्सिडर करतो, तोच n इथे आहे. अशा प्रकारे तुम्ही 24th टर्म शोधली. लेट्स कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. 11, 8, 5, 2. इन धिस एपी विच टर्म इज द नंबर -151. ह्या एपी मधली कितव्या नंबरची टर्म -151 आहे हे शोधायचंय. म्हणजे आपण ही एपी डिक्रीज करत नाही जाणार आहोत. आता लक्षात घ्या, ह्या एपीची लास्ट टर्म तुम्हाला माहिती आहे, ती टर्म कोणती आहे ही माहिती आहे, पण ती कितव्या नंबरची आहे हे तुम्हाला शोधायचंय. तुम्हाला समजलं फ्रेंड्स, ही एपी दिलेली आहे. ओके, सो आपण लिहूयात पहिल्यांदा गिवन एपी काय आहे 11, 8, 5, 2 डॅश डॅश डॅश. द लास्ट टर्म इज 151. वी डोंट नो इट इज लास्ट और वन मोर टर्म्स आर प्रेझेंट, पण आता सध्या पुरतं आपल्याला हे विचारलंय इन धिस एपी विच टर्म इज द नंबर 151. ओके, कितव्या नंबरची टर्म
151 आहे, म्हणजे हा टर्मचा नंबर शोधायचा आहे. मग आपण इथे स्टॉप झालो. ह्या टर्मचा काय शोधायचा आहे? नंबर. ती टर्म कुठली आहे ती माहिती आहे पण तिचा नंबर माहीत नाही आहे. मग ज्यावेळेस अशी सिच्युएशन असते जी टर्म माहीत असते तिचा नंबर माहीत नसतो, त्या माहीत असलेल्या टर्मला TN मानून घ्यायचं, nth टर्म म्हणायचा आणि तो n नंबर शोधायचा. ओके, ही AP म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्म कळली म्हणजे A कळला 11. तुम्हाला D शोधावा लागेल. D तुम्ही शोधणार आहे T2 मायनस T1. तुमची T2 आहे 8 आणि T1 आहे 11. सो तुमचं हे उत्तर येणार आहे -3. 8 मायनस 11 -3. ओके, आता लक्षात घ्या तुमचा D निगेटिव्ह आलेला आहे. हे लगेच कळणार तुमची AP डिक्रीजिंग आहे. डिक्रीजिंग एपीचा D निगेटिव्ह येतो, कधी कधी D पॉझिटिव्ह येतो, कधी निगेटिव्ह येतो, कधी फ्रॅक्शनमध्ये येतो. इट मे बी 0. ओके, सो आता तुम्हाला मी इतक्या सांगितलं, तुम्हाला जर एखादी टर्म माहीत असेल आणि तिचा नंबर शोधायचा असेल तर ती माहीत असलेल्या टर्मला आपण TN म्हणणार, म्हणजे nth टर्म तुम्हाला माहीत आहे. जस्ट यू हॅव टू फाइंड त्या टर्मचा नंबर, दॅट इज n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ॲज युजल आवर फॉर्म्युला, व्हॉट इज अवर फॉर्म्युला? द फॉर्म्युला इज Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. ही ऑलरेडी AP होती म्हणून आपण जास्त चेक नाही केला, पण फक्त कॉमन डिफरन्स काढला. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. Tn म्हणजे nth नंबरची टर्म, ती माहिती आहे तुम्हाला, दॅट इज 151. A इज अवर फर्स्ट टर्म, तुम्हाला फर्स्ट टर्म पण माहिती आहे 11 प्लस n म्हणजे नंबर ऑफ टर्म, तेच तुम्हाला शोधायचं आहे. तुम्हाला D पण माहीत आहे -3. सो -151 हा प्लस 11 इकडून मायनस झाला, इकडे शिल्लक राहिला. आपण 3 नी ब्रॅकेट ओपन करूयात, -3 नी -3 इंटू n -3n -3 इंटू -1 दॅट इज अ +3. मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होतं. ओके, सो दॅट इथे काय होणार? सेम साइन ॲडिशन, आन्सर हॅव सेम साइन. 5 + 1 6 1 162. हा +3 इकडे येऊन परत मायनस होणार, विच इज इक्वल टू -3n. सो लेट्स सी सेम साइन ॲडिशन, तर हे होणार आहे -165. -162 -3 -165 which is equal to -3n. Both side negative sign get cancelled, so 165 is equal to 3n. Therefore 165 3 कडे मल्टिप्लाय आहे, LHS ला येऊन डिवाइड झाला, which is equal to n. So n is equal to 3 5s are 15. रिमाइंडर 1 5 15, 3 5s are 15. So n is equal to 55. म्हणजेच ह्या एपीची -151 ही 55th टर्म आहे. Therefore -151 is 55th term of given AP. ओके, अशा प्रकारे तुम्हाला भरपूर एक्झाम्पल येऊ शकतात. ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते, ही टर्म कितव्या नंबरची असं विचारलं जातं, त्यावेळेस ती टर्म तुम्हाला TN म्हणून कन्सिडर करायची आणि n शोधायचा. पुढचं एक्झाम्पल पाहूया. Decide whether the following sequence is an AP. If so, find the 20th term of the progression. And the progression is -12, -5, 2, 9, 16, 23, 30. ह्या एक्झाम्पलमध्ये ही सिक्वेन्स दिली आहे, आपल्याला चेक करायची ही AP आहे का. जर ती AP असेल तर आपल्याला 20वी टर्म शोधायची, 20th टर्म. ओके, ही सिक्वेन्स AP आहे असं नाही मेन्शन केलेलं. वी हॅव टू डिसाइड वेदर इट इज AP ऑर नॉट. ठीक आहे, तुम्हाला ही AP आहे की नाही हे डिसाइड करण्यासाठी पहिल्यांदा चेक करावं लागेल. द फर्स्ट टर्म इज -12, सेकंड टर्म इज इक्वल टू -5, थर्ड टर्म इज 2, फोर्थ टर्म इज 9, फिफ्थ टर्म इज 16 अँड सो ऑन. ठीक आहे, आपण फक्त 1-2 डिफरन्स काढून डिसिजन नाही घ्यायचं, मिनिमम 3 ते 4 डिफरन्स आपल्याला काढायचे असतात. सो डीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे, D इज द कॉमन डिफरन्स. पुढची टर्म वजा मागची टर्म म्हणजे T2 मायनस T1, सेकंड टर्म इज -5, हिअर मायनस, फर्स्ट टर्म इज -12, सो -5 मायनस मायनस बिकम प्लस, सो -5 + 12 इज इक्वल टू 7. पहिला डिफरन्स आला 7. दुसऱ्यासाठी येणार आहे T3 मायनस T2, व्हॅल्यू ऑफ T3 इज 2 मायनस व्हॅल्यू ऑफ T2 इज -5. Here minus minus become plus 5 plus 2 is equal to 7. सेकंड डिफरन्स पण 7 आला. लगेच AP नाही म्हणायचं, मिनिमम अजून 1-2 तरी आपण डिफरन्स चेक करूयात. सो फोर्थ टर्म
पुढचा डिफरन्स असेल d इज इक्वल टू T4 मायनस T3. आवर फोर्थ टर्म इज 9 मायनस सेकंड टर्म इज 2. 9 मायनस 2 इज 7. पुढचा पण डिफरन्स 7 आला. पुढची टर्म पाहूयात अजून एक, त्याचा डिफरन्स पाहूयात आपण. T5 मायनस T4, फिफ्थ टर्म आहे 16 मायनस 9 फोर्थ टर्म विच इज इक्वल टू 7. इफ यू ऑब्झर्व केअरफुली ऑल डिफरन्स इज कॉन्स्टंट. So given sequence is in an AP. So we write here D is constant. प्रत्येक ठिकाणी सेम आलाय तो किंवा D is constant ऐवजी सेम पण लिहू शकता तुम्ही. Therefore given sequence is in an AP. ठीक आहे, ही AP आहे. आता तुम्हाला 20th टर्म शोधायची आहे. So first of all you write here T1 is equal to A is equal to your first term is minus 12 and common difference is denoted by D, that is a 7. Now you have to find T20 is equal to question mark. Therefore by formula Tn is equal to A plus n minus 1D. Here तुम्हाला 20th टर्म शोधायची आहे T20. n ची व्हॅल्यू आली 20. A ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मायनस 12 प्लस हिअर व्हॅल्यू ऑफ n इज 20 मायनस 1 into value of d is 7. So minus 12 plus 20 minus 1 19 into 7. So आपल्याला T20 टर्म काढायची आहे. मायनस 12 प्लस 19 into 7 133. Therefore T20 is equal to minus 12 plus 133, that is a 121. Our 20th term is 121 and that we have to find. Okay. पुढचं गणित पाहूयात. Find the 27th term of the following AP. याला डायरेक्ट AP म्हटलंय, आपल्याला आता चेक नाही करायचं सिक्वेन्स AP आहे की नाही, ऑलरेडी AP आहे. सो AP is 9 4 minus 1 minus 6 minus 11 and so on. सो आता आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट टर्म इज 9, सेकंड टर्म इज इक्वल टू 4, थर्ड टर्म इज इक्वल टू मायनस 1. आता तुम्हाला माहितच आहे फर्स्ट टर्मला आपण ए म्हणत असतो. ए ची व्हॅल्यू झाली 9. इथे डिफरन्स प्रत्येक ठिकाणी चेक नाही करायचा आहे कारण ही ऑलरेडी एपी आहे. तो आपण फक्त डायरेक्टली ना T2 मायनस T1, सेकंड टर्म इज 4 मायनस फर्स्ट टर्म इज 9. 4 मायनस 9 द D इज मायनस 5. आता तुम्हाला 27th टर्म शोधायची आहे. T27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. यू हॅव फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. हिअर Tn, n ची व्हॅल्यू झाली 27th टर्म. A ची व्हॅल्यू आहे 9 प्लस 27 मायनस 1 इंटू व्हॅल्यू ऑफ D इज मायनस 5. ओके, सो लेट्स सी. T27 इज इक्वल टू 9 plus 27 minus 1 26 into minus 5. So 27th term is equal to 9 minus 130. 26 into minus 5 minus 130. Here 27 is equal to 9 minus 130. The answer is minus 121 and that is your required 27th term. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? 4 ने divisible असलेले नंबर्स आपल्याला शोधायचे 10 पासून 250 पर्यंत. तो 10 पासून सुरुवात करूया. 10 4 ने divisible आहे का? नाही आहे. मग 10 नंतर काय असेल? 11 नाही. 12 हो 12 आहे. मग आपण स्टार्ट करूयात. From 10 to 250 numbers divisible by 4 are. फर्स्ट पासून स्टार्ट करूया. 10 नाही आहे, 12 आहे. मी तुम्हाला आता सांगितलं. मग 12 मध्ये 4 ऍड करा, पुढचा नंबर मिळेल 16. 16 मध्ये 4 ऍड करा, पुढचा नंबर मिळेल 20. 20 मध्ये 4 ऍड करा, 24. ओके, पण आपल्याला 250 पर्यंत पाहिजे. 250 आहे का? नाही आहे. मग 249 असेल का? नाही. 248 आहे. मग लास्ट नंबर मिळाला 248. आणि आत्ताच आपण डिस्कस केलंय लास्ट टर्म जर तुम्हाला माहित असेल पण तिचा नंबर माहित नसेल तर त्या लास्ट टर्मला तुम्ही TN म्हणून कन्सिडर करणार आहात. सो तुमची एपी फॉर्म झाली आहे. एपी इज 12 16 20 24 up to 248. From this AP you can get first term is your A is equal to 12
कॉमन डिफरन्स तुम्हाला मी आत्ताच सांगितला विच इज इक्वल टू 4 अँड लास्ट टर्म वी कन्सिडर ॲज अ TN दॅट इज अ 248. लास्ट टर्म माहीत आहे पण ती कितव्या नंबरची हे आपण शोधणार आहोत. सो बाय युझिंग फॉर्म्युला TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. लास्ट टर्म इज 248. व्हॅल्यू ऑफ A इज 12 प्लस N मायनस 1 N शोधायचा आहे इन टू व्हॅल्यू ऑफ D इज 4. So 248 plus 12 come to the LHS, it become minus upon 4 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड इकडे शिल्लक राहील n मायनस 1. सो 248 मायनस 12 याचा आन्सर येणार 8 मायनस 2 इज 6, 4 मायनस 1 इज 3, हिअर 2 इज ॲज इट इज अपॉन 4 इज इक्वल टू n मायनस 1. 4 ने डिवाइड करा, 4 5 जा 20, रिमेनिंग 3 36, 4 9 जा 36 प्लस 1 इज इक्वल टू n मायनस 1 इकडे येऊन प्लस 1 झाला. सो व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 60. 59 प्लस 1 60. That means 60 terms between 10 to 250 are divisible by 4. So we write here, therefore 60 natural numbers from 10 to 250 are divisible by 4. पुढचं एक्झाम्पल पाहूया मुलांनो. The 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. Find the 41st term of this AP. इथे AP नाहीये पण APच्या फक्त 2 टर्म्स आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला 41 टर्म शोधायची. कशी पहा, परत एकदा पहा. 11th टर्म गिवन आहे and 21st टर्म गिवन आहे. 11th टर्म आहे 16, 21st टर्म आहे 29. विथ द हेल्प ऑफ दॅट वी हॅव टू फाइंड द 41st टर्म. सो लेट्स स्टार्ट. आता जे गिवन आहे तिथून आपण करूयात. 11th टर्म आहे 16 अँड 21st टर्म आहे 29. लक्षात घ्या, जे दिले ना तिथपासून स्टार्ट करूयात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ए पण माहित नाही आणि डी पण माहित नाही. हे गिवन आहे. आपण म्हणूयात लेट ए बी द फर्स्ट टर्म अँड डी बी द कॉमन डिफरन्स of an AP. ऑफकोर्स गिवन AP जी कुठली AP असेल तिची फर्स्ट टर्म आपण ए कन्सिडर करणार आहोत आणि त्यात APचा कॉमन डिफरन्स आपण डी कन्सिडर करणार आहोत. आता आपण काय करू शकतो, आपण फक्त फॉर्म्युल्यामध्ये ह्या 2 व्हॅल्यू घालू शकतो ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. TN च्या जागी आपण 11th लिहिणार आहोत. 11th टर्म आहे. ए ॲज इट इज येईल. ए आपल्याला माहीतच नाही. एन ची किंमत माहीत झाली 11 मायनस 1. डी पण अननोन आहे. बट वी नो द व्हॅल्यू ऑफ T11 विच इज इक्वल टू 16 इज इक्वल टू ए प्लस 11 मायनस 1 10D. In this way we form the first equation A plus 10D is equal to 16. Simple 2 variable वाला इक्वेशन तयार झालं इथे. We called it as equation number first. Again आपण TN चा फॉर्म्युला लिहूया. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. पुढची कुठली टर्म आहे T21. म्हणजे मी TN च्या जागी जर T21 लिहिली तर N ची व्हॅल्यू किती झाली 21. A अननोन आहे. N ची व्हॅल्यू 21 मायनस 1 इंटू D. 21 ची व्हॅल्यू तुम्हाला आता माहीतच आहे. 21 ची व्हॅल्यू आहे T21 ची व्हॅल्यू आहे 29. सो आता आपण डायरेक्ट लिहूयात A प्लस लेट्स सी 21 मायनस 1 20 into D. 20D is equal to 29. We called it as equation number second. These are linear equations in 2 variables. हे दोघं पण linear equations 2 variables आणि ते कसे सॉल्व करायचे आपल्याला माहीतच आहे. आता आपण असं करूया, फर्स्ट इक्वेशन मायनस सेकंड इक्वेशन करूयात. I directly write here first minus second. Our first equation is A plus 10D is equal to 16. A plus 20D is equal to 29. When we are going to subtract the second equation, at that time we have to change the sign of second equation. Plus A minus A get eliminate. 10D minus 20D, that is a minus 10D. 16 minus 29, that is a minus 13. ठीक है. So both side negative sign get cancelled. D is equal to 13 upon 10. आपण याला डेसिमल मध्ये नको कन्वर्ट करूयात. we keep as it is. D तर मिळाला.
कुठल्या एका इक्वेशन मध्ये घाला, तुम्हाला याची व्हॅल्यू पण मिळून जाईल. सो वी राईट हिअर पुट d is equal to 13/10 in equation first. Our first equation is a plus 10. Value of d is 13/10 is equal to 16. Here 10 get cancelled. Therefore a is equal to 16. इथे फक्त प्लस 13 राहिले जे RHS मध्ये जाऊन मायनस होतील. इन दिस वे यू गेट द व्हॅल्यू ऑफ a विच इज इक्वल टू 3. ह्या दोन मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यात. आपण पुढची एपीची हवी ती टर्म शोधू शकतो. दॅट इज अ 41 टर्म वी हॅव टू फाइंड. अगेन वी राईट द फॉर्म्युला Tn is equal to a plus n minus 1d. Here value of n is 41. T41 is equal to a ची व्हॅल्यू 3 घालूयात, n ची व्हॅल्यू 41 minus 1 into value of d is 13/10. So let's see. T41 is equal to 3 plus 40 into 13/10. 10 1s are 10 4s are. So let's see what is remaining. 3 plus 13 4s are 52. Your T41th term is 55 and this is your required answer. पुढचं एक्झाम्पल पहा. The 17th term of an AP is 7 more than 10th term. Find the common difference. गणित वाचल्यावर थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण ऍक्च्युअल मध्ये बिलकुल नाहीये. जशी सिक्वेन्सने ते क्वेश्चन दिलाय तशा सिक्वेन्सने आपण गिव्हन लिहित गेलो इझिली वी गेट द आन्सर. सो लेट्स सी द 17th टर्म म्हणजे 17 टर्म आपण काढू शकतो. इज 7 मोर दॅन 10th टर्म म्हणजे दोन टर्म तर इथे आलेले आहेत 17 अँड 10th. मग आपण कंडिशन अप्लाय करू. फर्स्ट ऑफ ऑल वी राईट हिअर लेट a and d be the first term and common difference of an AP respectively. ठीक आहे. आता पहा 17 टर्म ऑफ एन AP. आपण 17 टर्म बाबतीत बोलूयात. पहिल्यांदा आपण Tn चा फॉर्म्युला लिहूयात. Tn is equal to a plus n minus 1d. T17 value of n is 17. A as it is here 17 minus 1d which is equal to T17 अशीच राहणार a plus 16d. 17 minus 1 16 into d. 17 टर्म तुम्हाला मिळाली. अशीच तुम्ही 10th टर्म सुद्धा मिळवू शकता. काय आहे 10th टर्म? आपण डायरेक्ट घालूया. T10 is equal to a plus value of n is 10 minus 1d. So T10 is equal to a plus 9d. 10 minus 1 9 9 into d 90. ही पुढची मिळाली. But what is the given condition? The condition is that the 17th term of an AP आपण लिहूया आता. 17th term of an AP लिहिली is 7 more म्हणजे 7 ऍड करायचे. कशामध्ये? is 7 more than 10th term T10. ओके. T17 is 7 more than 10th term as per condition. हे आपण मनाने नाही घेतलेलं फ्रेंड्स. as per condition. तुमच्याकडे T17 ची व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे T10 ची व्हॅल्यू आहे. लेट्स सी. इफ यू वॉन्ट यू कॅन कॉल as इक्वेशन फर्स्ट and इक्वेशन सेकंड. जस्ट सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. सो T17 च्या जागी आता तुम्ही लिहिणार आहात a plus 16d. a plus 16d is equal to T10 च्या जागी तुम्ही लिहिणार आहात a plus 9d. a plus 9d plus 7. You substitute this value from first and second. Okay. Let's see. हा असाच राहू द्या. हा a तुम्ही RHS मध्ये आणल्यावर मायनस होणार. प्लस 16d असाच राहील. प्लस 9d LHS मध्ये आल्यावर मायनस 9d होणार आणि RHS मध्ये फक्त 7 राहणार. सो प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल. 16 minus 9 which is equal to 7d equal to 7. You have to find the d. d is equal to 7 upon 7. Value of d is equal to 1. तुम्हाला कॉमन डिफरन्स शोधायचा होता. सो कॉमन डिफरन्स इज 1. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट कॉमन डिफरन्स is equal to d is equal to 1. Find the value of
T7 plus T9 for the AP 7, 13, 19, 25. मुलांना जर तुमच्याकडे एपी गिवन असेल ना तर तुमच्याकडे दोन गोष्टी ऑटोमॅटिकली अवेलेबल असतातच. त्या दोन गोष्टी म्हणजे ए आणि डी. एपी असले की हे इझिली आपल्याला मिळतच. सो वी राईट हियर एपी इज काय एपी आहे 7, 13, 19, 25 डॅश. So first term we consider as a, the value of a is 7. ही AP आहे मग तुम्ही D डायरेक्ट काढू शकता. D is equal to second term minus first term. Second term आहे 13, first term आहे 7. Therefore तुमचा D आला आहे 6. तुमच्याकडे A आला, तुमच्याकडे D आला, तर तुम्ही 7th टर्म काढा, 9th टर्म काढा, देन ॲडिशन करा. आपण TN चा फॉर्म्युला लिहूया. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. T 7th टर्म हवी आहे, A ची व्हॅल्यू आहे 7, N 7 मायनस 1 इंटू व्हॅल्यू ऑफ D 6 विच इज इक्वल टू 7 प्लस 7 मायनस 1 6, 6 6 जा 36. तुमची 7th टर्म येते 43. ओके, वी कॉल्ड इट एज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण 9th टर्म काढूयात. सो TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1D. TN च्या जागी येणारा 9, व्हॅल्यू ऑफ A आपल्याला माहित आहे 7, N ची व्हॅल्यू झाली 9 मायनस 1, व्हॅल्यू ऑफ D इज 6. सो 7 प्लस 9 मायनस 1 8, 8 इंटू 6 48. So 9th term is equal to 55. We called it as equation number second. आता तुम्हाला शोधायचं आहे T7 plus T9. Simply we write first plus second. T7 plus T9 is equal to value of T7 is 43 and 55. 43, T9 is 55. So T7 plus T9 is equal to 5 plus 3 8, 5 plus 4 9. The value of T7 plus T9 is equal to 98.